एमपीएससी मध्ये विचारला गेलेला प्रश्न खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. यामध्ये प्रश्न आहे इतिहासाशी संबंधित. तो प्रश्न आपण पाहू. त्यामध्ये काय स्टेटमेंट दिले ते आपण पाहू. आता यामध्ये विधान आहेत. मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक. अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन मध्ये पर्यायी ऑप्शन काय दिलेले आहेत? दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेट. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. आता बाळशास्त्री जांभेकर आहेत, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. त्यांचा कार्यकाळ आपण बघतो 1812 ते 1846 या दरम्यान होता. त्यांचा जन्म रत्नागिरी येथे राजापूर पोंगुर्ले येथे झाला. पोंभुर्ले या ठिकाणी 6 जानेवारी 1812 रोजी झाला. आणि त्यांची ओळख काय आहे तर महाराष्ट्राचे आद्य ऋषी, व्यासंगी पंडित, राष्ट्रजागृतीचे अग्रदूत, मराठी वृत्तपत्राचे जनक अशी त्यांची ओळख आहे. त्यांना बऱ्याचशा भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत, गुजराती, कानडी, बंगाली, फारसी, गणित आणि ज्योतिषशास्त्र त्यांनी प्रो अर्लीवार यांच्याकडून अवगत केलं होतं. सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले. 1830 मध्ये ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव आणि त्याच्यानंतर सेक्रेटरी सुद्धा झाले 1832 मध्ये. एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा ते रुजू होते. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. बाळशास्त्री यांनी पाश्चात्य ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. तरी हिंदू संस्कृती आणि धर्माचा त्यांना अभिमान होता. म्हणूनच त्यांनी शुद्धीकरण चळवळ राबवली होती. जगन्नाथ शंकर शेट यांना बाळशास्त्रींनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून वाचवलं होतं. स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते होते. यामध्ये त्यांनी बालविवाह, पुनर्विवाह, सतीप्रथा याबद्दल सर्वोत्तम लिखाण केले. दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी सुरू केलं आणि मराठी वृत्तपत्र सुरू करण्याचं श्रेय म्हणूनच त्यांना जाते. म्हणूनच आपण त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखतो. दर्पण जवळजवळ 8.5 वर्ष चाललं. शेवटचा अंक 26 जून 1840 रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या या सगळ्या कार्यामुळेच त्यांना इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस म्हणून पदवी दिली होती. त्यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली होती आणि त्यांच्याच काळामध्ये महत्वाचं ते शेषाद्री प्रकरण आहे ते घडलं होतं. आणि त्यांचा मृत्यू 17 मे 1846 रोजी बनेश्वर या ठिकाणी झाला. अशा प्रकारे परीक्षाभिमुख आजपर्यंत परीक्षेमध्ये विचारलेले महत्वाचे पॉइंट यामध्ये सगळे कव्हर झालेले आहेत. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा महत्वाचे समाज सुधारक आहेत त्यावर आधारित आपण लेक्चर घेतलेले आहेत. आपल्या युट्यूब चॅनल अवेलेबल आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच प्रकारे सकाळी 10 वाजता आपण जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण कव्हर करत असतो आणि संध्याकाळी 4 वाजता ऍग्रिकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो. डेली याच्या नोटिफिकेशन पर्सनल नोटिफिकेशन आपण स्पर्धा विश्व ऑफिशियल या टेलिग्रामवर टाकत असतो. एक माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे ते जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.